कोण येणार नाही. मग काकडाचे इतर बोलायचं झाड वारात येणार भीतर का काय मला. मी हाय बारकीची, माझा जीव कुंबडी एवढा. नका येऊ मला, मी नाही येणार. तुम्हाला कर्नाटकाला किंवा रामेश्वरला कुणाला येणार नाही. फक्त आधी बोला बोला बरं का. वारात येणार मागच्यांचा खरंच उपवास दिसतोय मला. झोपल्या नाही ना का. हात वर करा, झोपल्या नसला तर. हाय सगळं जागं हाय ना, दिसते ना मी तुम्हाला. मला जरा लांबचं दिसत नाही ओ, वयामानानुसार होतं या. पण आता असू द्या. कळतं मी काय बोललो. वारात येणार नाही. दुसरं तुझी बायको कर्कश निघाली तर तशीच वागवायची पाठ लाव. तिसरा व्रत तुझी गोठ फाटली तर तिथं गोठ पाठ लाव. म्हणजे ज्या ठिकाणी फाटलाय त्या ठिकाणी महिला मंडळ काय करायचं, शिवून काढायचं. चौथा व्रत तुझी मोठ फाटली तर तिथं मोठ पाठ लाव. पाचवा व्रताचं उत्तर पुरुष मंडळ तुम्ही द्यायचं. सर्व काय उक्त महिलांनी घेतलेलं नाही. आता महिलांना 50% आरक्षण हाय म्हणून काय महिला बोलणार नाही. बरोबर आहे, नाहीच बोलत. किती हुशार सांगते. आता पुरुष मंडळ तुम्ही आता मला मुलगी ना म्हणताय का नाही, हाय का नाही. त्यामुळे तुम्ही माझं वडील आहे का नाही. जाण जाण बोलायचं. पाचवा व्रत तर तुम्ही सांगायचं वाफेतून पाणी जातंय. पाटलाला काय सांगितलं, बाबा तुझ्या घरात जर पाट असेल तर जिथून पाणी जातंय तिथं पाट लाव. म्हणजे पाणी जाणार. अगं बाई गं, ही तुमचा तर आवाज रीतच गेली. मला माहित आहे इकडं आयडियाला रेंज नाही, फक्त जिओला रेंज आहे. त्यामुळं बोला की ग, बोला बोला सगळ्यांनी बोला. पाणी जाणार नाही. सहावा व्रत तुझी बायको मेली तर तशीच कडव किंवा दुसरी बघा. काही ग्रस्तांचे प्रश्न कसे होते, वेगवेगळे होते, पण उत्तर मात्र एकच. तसं तुकोबरांकडे जे सहा साधक आले होते त्यांचं प्रश्न, त्यांचं दुःख वेगवेगळं आहे. तुकोबांच्या साही साधकांना एकच सांगतात, नामस्मरण कर, नामघोष कर. आता तुकोबांकडे जे सहा साधक आले होते त्या प्रश्नाकडे वळू. त्यातला पहिला प्रश्न भौरव. भौरव आपण नंतर पाहू. प्रथम आपण संचित क्रियमान आहोत. कर्मामध्ये गुंतलेला साधक, अडकलेला साधक. तुकोबा म्हणतो महाराज या कर्मातून मला बाहेर काढा. हे कर्म मला नकोय. त्यावेळी तुकोबा म्हणतात अरे कर्म कोणाला चुकत नाही. कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. युधिष्ठिर आणि प्रभू रामचंद्र झालं का, झालं. आता बघा की माझ्याकडे झालं ना. प्रभू रामचंद्र आणि सीतेचा वियोग झाला. याला कारण काय होतं तर त्याला नारदाचा शाप होता. एवढंच नव्हे तर देवाचे देव दशरथ राजा याला देखील कर्म भोगावे लागले. अंतकाळी तो कर्म भोगू लागला. ऐका, दशरथ राजा खूप ऐश्वर्य संपन्न होता पण पोटी पुत्र नसल्यामुळे तो दुःखी असायचा. एकदा असं दशरथ शिकारीसाठी जंगलामध्ये गेला. दिवसभर फिरला पण त्याला एकही शिकार घावली नाही. खूप फिरला. आता राजा मनात विचार करू लागला, जर का आपण राजवाड्यात हात हलवत गेलो आणि राज्यातल्या लोकांनी जर आपल्याला तसं पाहिलं तर लोक आपल्याला काय म्हणतील. त्यामुळे राजाने मनात निश्चय केला की काही का होईना मी शिकार करून जाणार. मनात निश्चय केला आणि राजा शिकारीसाठी फिरू लागला पण त्याला एकही शिकार घावत नव्हते. त्याला एक लांब एक सरोवर दिसलं. त्या सरोवरच्या बाजूला एक झाड होतं. त्या झाडापाशी दशरथ राजा आपला धनुष्यबाण घेऊन उभा राहिला. का उभा राहिला तर त्याला असं वाटलं की कोणता तरी प्राणी, कोणता तरी श्वापद इथं पाणी पिण्याकरता येईल. मग आल्यानंतर आपण
ठेवलं होतं. पुढं आई मग वडील अशी स्वारी त्यांची चालली होती. उन्हाळा होता, ऊन खूप होतं. उन्हामुळे श्रावण भाऊच्या आई वडिलांना तहान लागली. त्यांचा घसा कोरडा पडला आणि ते श्रावण भाऊ हाक मारतात, अरे श्रावण. श्रावण भाऊ जाग्या थांबतो आणि म्हणतो, बोल आई. बोला बाबा, काय काम आहे, काय इच्छा आहे तुमची, सांगा मला. त्यावेळी श्रावण भाऊचे आई वडील म्हणतात, अरे ऊन खूप आहे रे, या उन्हामुळे आमचा घसा कोरडा पडला, तहान लागले, बघ कुठं पाणी भेटतंय का. आता हे ऐकल्यानंतर श्रावण भाऊ विचारात पडला की आपल्या आई वडिलांना पाणी प्यायचं कुठून, आपल्या आई वडिलांना ठेवायचं तरी कुठं. आजूबाजूला एकही झाड नाही, आपल्या आई वडिलांना ठेवायचं कुठं. श्रावण भाऊ विचार करतच होता. तेवढ्यात त्याची नजर एका झाडापाशी जाते. श्रावण भाऊ झाडाखाली चालू लागतो आणि आपल्या आई वडिलांना त्या झाडाखाली ठेवतो. हातात लाली घेऊन श्रावण भाऊ पाण्याच्या शोधात जातो. खूप लांबवर फिरतो पण त्याला एकही सरोवर दिसत नाही. खूप लांबवर गेल्यानंतर त्याला एक सरोवर दिसतं. श्रावण भाऊ पळत त्या सरोवरापाशी जातो. मागचा पुढचा न विचार करता हातातली झाडे पाण्यात उडवतो. हा आवाज झाडामागचा दशरथ राजा ऐकतो. त्याला असं वाटतं कोणता तरी प्राणी, कोणतं तरी साप तिथं पाणी पितंय. म्हणून राजा धनुष्यातला बाण सोडतो. तो श्रावण बाळाच्या अंतःकरणाला येऊन लागतो. श्रावण बाळ आई ग असं जोरात वरून धरणीवरती कोसळतो. हा आवाज झाडामागचा दशरथ राजा ऐकतो आणि म्हणतो, हा तर आवाज प्राण्याचा नसून तर मनुष्याचा आहे. आपण आवाजाच्या दिशेने गेलं पाहिजे. राजा आवाजाच्या दिशेने जातो. बघतो तर काय, श्रावण बाळ धरणीवरती कोसळला होता. राजा गुडघ्यावरती खाली बसतो. श्रावण बाळाला मांडीवरती घेतो आणि म्हणतो, अरे मी राजाचा राजा आहे, या राज्याचा राजा आहे. माझ्याकडून तुझा घात झाला, मला क्षमा कर. मी शिकारीसाठी जंगलामध्ये आलो होतो. दिवसभर फिरलो पण मला एकही शिकार घावली नाही. मला असं वाटलं की कोणता तरी प्राणी, कोणतं तरी साप तिथं पाणी पिण्याकरता येतंय, आलं आहे. म्हणून मी माझा धनुष्यातला बाण सोडला तर तुझ्या अंतःकरणाला येऊन लागला. मला क्षमा कर. मी तुझा प्राण वाचवतो, मी तुझा जीव वाचवतो. राजा म्हणू लागला आणि श्रावण बाळाला उचलू लागला. तेवढा श्रावण हाक म्हणतो, हे राजा थांब, ऐक कधी मी काय म्हणतो ते, माझं ऐक. राजा जाग्यावर थांबतो आणि म्हणतो, हे बघ राजा, माझं तर संपलेलं आहे. मी जास्त काळ नाही, जास्त वेळ नाही, पण माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. माझे आई वडील खूप तहानले, त्यांना तेवढा नेऊन पाणी पाज. आता हे ऐकल्यानंतर राजा विचारात पडला, जर आपण पाणी घेऊन गेलो तर त्याचे आई वडील शाप देतील आणि जर नाही गेलो तर 3 जणांना मारण्याचा पाप माझ्या वाटेने. काय करायचं, राजा विचार करतच होता. तरी सुद्धा राजाने मनात निश्चय केला की काही का होईना आपण पाणी घेऊन गेलं पाहिजे. राजाने हातात झारी धरली, खांद्यावरती श्रावण बाळाला घेतला आणि श्रावण बाळाच्या आई वडिलांना हुडकू लागतो. खूप लांबवर जातो. त्याला एक छोटंसं झाड दिसतं. राजा त्या झाडाजवळ जातो. आंधळी माणसं खूप हुशार असतात, खूपच हुशार असतात ते. त्याला चावू लागली. समोरून कोणीतरी आलंय. त्यांच्या लक्षात आल्याबरोबर श्रावण बाळाचे आई वडील म्हणतात, अरे श्रावण, हे श्रावण, दमलास का रे? खूप लांब होतं का सरोवर? पण काय सांगू, या उन्हामुळे आमचा घसा कोरडा पडला, तहान लागली रे. पण श्रावणबाई एक शब्दही न बोलल्यामुळे श्रावण बाळाचे आई वडील दुःखी झाले आणि म्हणू लागले, हे बघ श्रावण, जोपर्यंत तू बोलणार नाहीस ना तोपर्यंत आम्ही पाण्याचा घोट घेणार नाही. आता हे ऐकल्यानंतर राजाला असं वाटलं की आपल्याला हकीकत पूर्ण सांगावी लागते आणि राजा हकीकत सांगू लागला. म्हणू लागला, महाराज, मी या राज्याचा राजा आहे. माझ्याकडून तुमच्या मुलाचा घात झाला, मला क्षमा करा. मी शिकारीसाठी जंगलामध्ये आलो होतो. खूप फिरलो पण मला एकही शिकार घावली नाही. मी सरोवराच्या बाजूला उभा होतो. मला असं वाटलं की कोणता तरी प्राणी इथं पाणी पितोय. म्हणून मी माझ्या धनुष्यातला बाण सोडला तर तुमच्या श्रावण बाळाच्या अंतःकरणाला येऊन लागला. मला क्षमा करा. एवढं ऐकतात श्रावण बाळाचे आई वडील श्रावण 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 असं उद्गार धरणीवरती कोसळतात आणि जाता जाता
ते दशरथ राजाला शाप देतात की तूही अंतकाळी पुत्र पुत्र करून वर्षे अंतकाळी दशरथ राजाला राम राम करून प्राण सोडावा लागला. अहो त्याला कर्म सुचलं नाही तर तुमची आमची गोष्ट सोडा. तरी सुद्धा सुकुमार आलेल्या साधकाला सांगतात जर तुला या कर्मातून बाहेर पडायचं असेल तर एकच करायचंय ते म्हणजे नामस्मरण नामघोष, तरच तू यातून बाहेर पडशील. तो साधक विचार करू लागतो आणि म्हणतो महाराज मला सांगा नामस्मरण आणि कर्म याचा काही संबंध. तर महिला मंडळ ऐका, तुकाराम म्हणतात नामस्मरणाने चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तिथं परमात्मा येतो आणि ज्या ठिकाणी परमात्मा येतो ना त्या ठिकाणी देव येतो आणि ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि हे सर्व कर्म ज्ञान मध्ये सर्व कर्म जळून जातात. म्हणून तू नामस्मरण कर, नामघोष कर. विठ्ठला विठ्ठला तिसरा साधक महाराजांजवळ येतो आणि महाराजांना म्हणतो महाराज मला सांगा या जन्ममरणातून बाहेर कसं पडायचं. हे जन्ममरण मला नको आहे. बहुत जागलो संसारी वसे मातीच्या उतरी लक्ष 84 घर झालं भिकाऱ्याच्या. किती वेळा जन्म येऊ आणि किती वेळा मरू. जन्मापाठी मरण मरणापाठी जन्म. ज्याप्रमाणे रहाट्यातील गाडी पाण्याने भरते आणि पुन्हा रिकामी होते आणि पुन्हा भरते तसे जन्म आणि मरण मला नको आहे. या जन्म मरणातून मला बाहेर काढ. त्यावेळी तुम्ही म्हणतात अरे जन्माला येताना काय सुख आहे काय सांगू गरिबीची यातना. मग भोगीचा नारायणा मास मूत्रजना तुझं लक्ष द्यायचं असे. एवढंच नव्हे तर ज्ञानोबा सुद्धा गर्भवतीचं दुःख सांगतात. विष्णुदेव हुकडे नाकी तोंडी गर्भीकडे गर्भवतीचे वाडे कोणापुढे सांगतात. गर्भवती स्त्रियांना काय चांगले ढोळा लागतात. माथी खाणे राखोटी खाणे तिखट खाणे गरम चहा पिणे. पण नीट लक्ष देऊ नये का गरम चहा आणि तिखटाने गर्भाला त्रास होऊ शकतो हे मी सांगत नाही ज्ञानोबा सांगतात म्हणून सांगते. तो साधक म्हणतो की सुख असू द्या नाहीतर दुःख असू द्या. जन्माला येताना सुख असू द्या नाहीतर दुःख असू द्या पण यातून मला बाहेर काढा. मला या जन्म मरणाच्या राट्यातून बाहेर काढा. त्यावेळी तुकाराम म्हणतात जर तुला यातून बाहेर पडायचं असेल ना तर एकच करायचंय. द्वितीय चरणाचे तो साधक महाराजांना म्हणतो महाराज यावर काहीतरी उपाय सांगा. त्यावेळी तुकाराम म्हणतात जर तुला यातून बाहेर पडायचं असेल तर एकच करायचंय ते म्हणजे नामस्मरण. तुकाराम द्वितीय चरणात सांगतात ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. तुकाराम म्हणतात जर तुला एकच करायचंय ते म्हणजे नामस्मरण नामघोष. मला सांगा महिला मंडळ मला सांगा माणसाला कितीही चांगलं सांगितलं तर पटतं का नाही. कितीही चांगलं सांगा पटत नाही. तसंच याही साधकाला तुकाराम काय सांगत होते तर नामस्मरण कर. पण तोही साधक शंकेवाला निघाला. तो साधक तुकाराम म्हणतो महाराज मला सांगा नामस्मरण आणि जन्ममरण याचा काही संबंध तर ऐका. नामस्मरण चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर तिथं परमात्मा येतो. ज्या ठिकाणी परमात्मा येतो ना त्या ठिकाणी देव येतो आणि ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही. भगवंत गीतेत सांगतात न तद्भासेते सूर्यो न शांको न पावक यत् गत्वा निवर्तन्ते तद्धाम परम. ज्ञानी माणसाला पुन्हा जन्म नाही. म्हणून तू नामस्मरण कर नामघोष कर तरच तू यातून बाहेर पडशील नाहीतर पडणार नाही. चौथा साधक महाराजांजवळ येतो आणि महाराजांना म्हणतो महाराज मी कायिक वाचिक मानसिक अशा पापामध्ये गुंतलेलोय. मी पाप खूप केलाय. महिला मंडळ पाप माहित आहे का. पाप माहित आहे का केलंय सांगा. केलंय ना नाही म्हणताय गुन्हाच्या दिसताय. मुंगीला मारले का जगातलं एकमेव पाप मुंगीला मारलं. बरते बी जाऊ द्या. आता आपल्याकडं इथून शाळेला जाणारी पोरं कामाला आमच्या इकडं कर्नाटक भागात अशा 4-5 बायका जवळ ठेवल्या
कळत नाही. पण तुम्ही लय गुणाच्या दिसताय. बोलूच नाही म्हणले तुम्ही गुणाच्या दिसताय. पाप माहित आहे का? आवाज काही ना बरं थांबा. आपल्याकडे गुरु हात का? दुसऱ्याचे काम करत आणता का पळून? चोरी करताना बरं जाता जाता तो आता आंब जास्त आलाय ते दुसऱ्याच्या झाडाचे आंब तोडता का नाही? बघितलंय मी इथं आल्यानंतर कोण कोण आंब तोडतायचा कलिंगड नेतायचा. महाराज या पापातून मला मुक्त करा. हे पाप मला नको आहे. या पापातून मला बाहेर काढा. त्यावेळी तुकोबरा म्हणतात अरे जर तुला पापातून मुक्त व्हायचं असेल तर एकच करायचंय ते म्हणजे नामस्मरण नामघोष. जर तुला या पापातून मुक्त व्हायचं असेल तर एवढंच करायचंय. तोही साधं माणसाला खरंच कितीही चांगलं सांगा पटत नाही. नाहीच पटत. त्याही साधकाला पटलं नाही. तुकोबरा एवढं सांगत होते. आता दोन्हीही साधकांना तेच उत्तर दिले तरी सुद्धा त्याला त्याच्यावरती काहीतरी उपाय हवा होता. काहीतरी त्याच्यावरती पर्याय पाहिजे. त्याशिवाय आम्ही काय घेत नाही. तो साधक म्हणतो महाराज मला सांगा पाप आणि नामस्मरण याचा काय संबंध? तर ऐका तुकोबरा म्हणतात अरे ज्ञानोबांनी हरिपाठाला सांगितलेलं आहे या जन्मभरामध्ये जेवढं पाप आहे ते कशाने जळणार आहे? तर ते नामस्मरण. या जन्मभरामध्ये जेवढं पाप आहे ते कशाने जळणार आहे? तर ते नामस्मरणाने जळणार आहे. आता महिला मंडळ तुम्हाला मी बी सांगते. आता तुम्ही सर्वांनी पाप केलंय का म्हणतायसा? खरंच केलंय का? आता मी म्हणते म्हणून तुम्ही विमान हलवतायसा. पाप केलंय का म्हणताय. जर या पापातून मुक्त व्हायचं असेल तर एकच करायचं आपण यातून बाहेर पडू नंतर पडणार नाही. पाचवा साधक महाराजां जवळ येतो आणि महाराजांना म्हणतो महाराज मला सांगा मी आधी दैविक आणि आध्यात्मिक आणि आधी भौतिक अशा 3 तापामध्ये अडकलोय. हे ताप मला नको आहे. या तापातून मला बाहेर काढा. ऐका आधी दैविक आध्यात्मिक आणि आधी भौतिक ताप म्हणजे काय सांगते ऐका. आध्यात्मिक ताप म्हणजे सर्पदिकापासून जो ताप होतो त्याला आध्यात्मिक ताप म्हणतात. आणि दैविक ताप म्हणजे वीज करंट यापासून जो ताप होतो त्याला आधी दैविक ताप म्हणतात. आणि आधी भौतिक ताप म्हणजे आपल्या काही गुन्हा नसून जर राजाने आपल्याला फाशीला दिलं तो ताप म्हणजे आधी भौतिक ताप. अशा तापामध्ये गुंतलेला साधक अडकलेला साधक महाराजांना म्हणतो महाराज या तापातून मला मुक्त करा. हे ताप मला नको आहे. त्यावेळी तुकोबरा आहे तिसऱ्या त्यांना सांगतात जर या तापातून बाहेर पडायचं असेल तर एकच करायचंय ते म्हणजे नामस्मरण नामघोष. तरच तू यातून बाहेर पडशील. तोही साधक तसा उभा राहतो आणि महाराजांना म्हणतो महाराज मला सांगा नामस्मरण आणि ताप याचा काय संबंध? तर ऐका नामस्मरण किती शुद्ध हे तर तुला सगळ्यांना समजलं का? महिला मंडळ कुणीही उठून जायचं बसा खाली बसा नाही तर कर्नाटकाला घेऊन जाणार. कुणीही उठून जायचं नाही महिला मंडळ. काय सांगितलंय? त्या ठिकाणी कोण येतं? देव येतो. आणि ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी असं ज्ञान प्राप्त होतं. मला सांगा आत्मा आणि देव तुकोबरा म्हणतात कोणाचा कोणाशी घडे संबंध आहे. शुद्ध बुद्ध ठाई पिठाई या दोघांचा एकमेकांचा काही संबंध नाही. पण लोक काय करतात? संबंध लावतात. एक दृष्टांत सांगते मी लक्ष देऊन ऐकायचं. 2 गृहस्थ
तेव्हापासून